रेसिपी आपली मिरचीची भाजी करणार आहे आपण. त्याला घेतलेले मसाले गॅस चालू करून घेतला, कढई टाकून द्यायची. तर आता आपण तेल सोडून घेऊया. पहिली जिरी टाकून घ्यायची. नंतर त्यात टाकायचं आपल्याला लसूण टिचून घेतलेला. त्याला चांगलं भाजून घ्यायचे लसणाला. लसणाला चांगलं लालसर भाजून घ्यायचं. हा आपला लसूण थोडासा झालेला आहे. त्यातच ही मिरची धुवून घेतलेली कट करून टाकायची. तिला पण चांगली हलवून घ्यायची. एकदम छान हलवून घ्यायची. तिला आपण जरा हे मसाला टाकून घ्यायचा. थोडी धना पावडर पण टाकायची. त्याला चांगलं हलवून घ्यायचं. थोडीशी डाळ पण टाकून द्यायची. धुवून घेतलेली डाळ आपली टाकायची. थोडं डाळ आहे. तर 2 मिनिटं आपण झाकून 2 मिनिटं होऊ द्या, मग उकडून घेऊया. आता एकदम छान झालेली. यातच आता आपल्याला थोडस चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. त्याला पण चांगला हलवून द्यायचं. तर ह्यात थोडीशी हळद टाकून द्यायची. हलवून घ्यायचं छान पैकी. त्यात आपल्याला चटणी टाकून घ्यायची. चटणी टाकून घेतल्यावर चांगलं हलवायचं. आता यात टाकायचा शेंगदाण्याचा कूट. थोडासा ह्यातला ही सौदा आहे ती टाकून द्यायचंय. त्याला हलवून चांगलं घ्यायचं मिक्स करून. तर एकदम खायला छान लागती. आम्ही पहिलं कामाला जाताना ही करायचं, पण एकदम भारी लागायची. एकदा नक्की तुम्ही बी ट्राय करा, एकदम छान लागणार. होऊ द्या, त्याला चांगलं परतलंय. आता ह्यात आपण 1 वाटीभर पाणी टाकूया. तर ह्याला आता 1 वाटी पाणी सोडून द्यायचे. एकदम खायला पण छान. त्याला आता वरण आपण कोथिंबीर टाकून द्यायची थोडीशी. आधी त्याला थोडस हे होत. आता याला थोडीशी कोथिंबीर सोडून वरण घ्यायची आणि याला हलवून आता झाकून घेऊया आपण 2 मिनिट. आपण उघडून बघूया. झालेली आता आपली भाजी मिरचीची एकदम छान.
एकदम मस्तच म्हणजे खायला पण छान लागते. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. खायला तर एकदम झणझणीत छान लागते. आणि नक्की तुम्ही करून सांगा कशी लागते ती. तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी मला सांगा, मी नक्की तुम्हाला देईन. पण नक्की एकदा ट्राय करा. खायला एकदम छान, तुम्ही छानच म्हणणार. खाऊन बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता आपली भाजी काढून घेतलेली एकदम छान झालेली. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खाऊन एकदा नक्की ट्राय करून बघा, मला सांगा. एकदम छान लागते.